हाय नमस्कार. आज बघा मस्त अशी छानशी साडी वेअर केलेली आहे मी. तर मी आहे इथं वरती बेडरूममध्ये. तर चला तुम्हाला हे सर्व काही दाखवायचं आहे, पण मी अजून नाही दाखवणार कारण की थोडासा पसारा आहे आवरायचा. तो बाकी तो सगळं आवरला का मग सगळं तुम्हाला वरती एंट्री कशी होते ते सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे. हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या ईश्वरचा मी प्रार्थना. तर चला आज सकाळ सकाळमध्ये व्हिडिओला सुरुवात केलेली. आजचा ब्लॉग खूपच छान होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ वर्जून बघा आणि नक्कीच बघा. आणि ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. चला आज मस्त पाणी आलेलं होतं तर मी 5:30लाच उठून गेली कारण की 6:15ला पाणी येऊन जातं. मग नळी वगैरे लावायला टाईम होऊन जातो ना, त्यासाठी मग लवकर थोडंसं उठावं लागतं. तर बघा मस्तपैकी पाणी बिणी पण भरलं गेलं, कपडे धुवून सुकायला टाकले गेले. हे बघा इथं सर्व काही साड्या इथं टाकलेल्या आहे आणि बाकीचे कपडे तर टेरेसवरती टाकलेले, म्हणजे 2 नंबरच्या फोलवरती. हे बघा फ्लोअरवरती. तर वेगळ्या असं स्टँडवर आहे बाकीचे कपडे आणि बाकीचे कपडे तर डगमध्ये टाकलेले आहे, ते पण तुम्हाला दाखवते. कारण आज पाणी आलेलं होतं. आता आहे ना 2 दिवसाआड पाणी येतं, म्हणजे आज आलं का 2 दिवस येणार नाही आणि मग चौथ्या दिवशी पाणी येतं, असं येतं. देव पण मस्तपैकी सकाळ सकाळमध्ये धुतले गेलेले माझे, तुम्ही बघू शकता. हे सर्व काय देव मी इथं धुवायला काढलेले आहे. महाराजांना आधीच मस्तपैकी धुवून ठेवून दिलेले आहे आंघोळ घालून. तर बघा आता देव वगैरे धुवून मस्तपैकी इथं ठेवले गेले. तर चला आता देवपूजा पण झाली, देव पण धुतले गेले, सर्व काही आता आवरून झालेलं आहे. किचन ओटा वगैरे सर्व काही क्लीन झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे किचन आमच्या रात्रीच पुसलेलं असतं, पण सकाळी कसं काय पण किरकोळं फिरलेलं असतं म्हणून सकाळी पण पुसून घेते उठल्या उठल्या. तर बघा इथं आहे ना आता वांगे घेतलेले भरीत बनवायचे, टायटलमध्ये तुम्ही बघितलंच असणार. तर इथं आहे ना वांग्यांना आधी तेल लावून घ्यायचे आणि पटकन भरीत कसं होतं आणि असं तेल लावलं काही सालही असं पटकन निघते, त्यासाठी वांग्यांना असं तेल लावून घेतलेलं. आणि आता बघा शेगडीवरच मी भाजायला ठेवून देणार आहे 4ही वांगं. आणि वांगे मस्त असं मोठे मोठे नाही आहेत, छोटे छोटे आहेत, मस्त कवडेच आहेत, निंबर नाही आहेत. कारण की निंबर वांग्यांमधून आहे ना सगळ्या बियाच निघतात, म्हणून राखून आहे ना वांगे खूप छान आणलेले आहे राकेशने. तर बघा आता वांगे सर्व काही इथं तेल लावून मी इथं भाजायला ठेवलेले. तोपर्यंत वांगे भाजले जातात, तोपर्यंत मी इकडं साईडला गॅसवरती भाकरी करून घेते. आणि भरीतमध्ये आहे ना भाकरी खूपच छान लागतात आणि भाकरीच आवडतात आम्हाला आहे ना. बघा तुम्हाला सांगते, मटणच्या भाकरीमध्ये, पिठलामध्ये, भरीतमध्ये, ठेच्यामध्ये आम्हाला भाकरीच आवडत असतात आणि नेहमी आम्ही असंच चपात्याच बनवत असतो. तर बघा भाकरी पण अशा करून घेतलेल्या आहे मी. आणि मी मस्तपैकी असं वाटीने पीठ गाळलं होतं आणि असं पीठ रगडलं ना, ते पण तुम्हाला दाखवलं होतं, पण तेवढा भाग आहे ना माझ्याने डिलेट झालं, तर त्याबद्दल सॉरी. तर नेक्स्ट टाईममध्ये तुम्हाला ते पण मी पीठ कसं काढते ते पण दाखवणार आहे. बघा भाकर छान झाली आहे मस्त बारीक. आणि तर बघा आता एक गोळा राहिलेला आहे, फक्त 2च भाकरी करायच्या आहेत. तर चला बाकीच्या आहे ना चपात्या करून घेणार आहे मी, कारण की यांना भाकर आवडत नाही. आमच्या घरात सर्वांना भाकर आवडते भरीतमध्ये, पण हे खात नाही भाकर, यांच्यासाठी चपात्या केल्या आहे 2-3. तर इथं आहे ना आता भाकरी पण आपल्या बघा ही भाकर पण अशी थापून घेणार आहे. आता लाईट गेली त्यासाठी असं बंद चालू होतं आहे. तर भाकर पण अशी थापून झालेली आहे. आणि माझ्या गोडताई असा व्हिडिओ छान बघतात, सपोर्ट पण करतात, पण लाईकच करत नाही. लाईक करायला काय विसरून जातात काय माहिती. तर प्लीज लाईक करा आणि कमेंट पण करा. तुमच्या लाईक कमेंटमुळे तर एवढा उत्साह वाढून जातो ना, असं वाटतं की अजून काहीतरी नवीन बनवायचं आणि ताईंना दाखवायचं असं. तर चला झालं.
तर बघा आता इथं दुसरी पण भाकर माझी आता घडली गेलेली आहे, ती पण आता इथं तव्यावर टाकून घेते. ती पण अशी छान प्रकारे शेकून घेणार आहे. दोघं भाकरी माझ्या इथं टाकून झालेलं आहे. आता असं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरला आणि असा उलटाच भाग टाकायचा आहे. मी तुम्हाला आहे ना पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे भाकरी पहिलेपासून कशी बनवते ते. तर चला आता भाकरी पण माझ्या इथं आहे ना 2 भाकरी केल्या गेलेल्या आहे. तर आता भरीत पण करून घेणार आहे मी आणि असं सोप्या पद्धतीत भरीत जर केलं ना तर पटकन होतं ते आणि खायला पण खूप छान लागतं. आणि हे भरीत आहे ना असं भातासोबत जरी खाल्लं ना तरी पण खूपच छान लागतं. आणि भरीत टेस्टी होण्यासाठी मी कोणती वस्तू इथं टाकलेली ते पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी कोणती वस्तू टाकलेली आहे भरीतमध्ये, की भरीत अजून जास्त टेस्ट व्हायला पाहिजे असं. त्यासाठी मी कोणती वस्तू टाकलेली आहे ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुम्ही पण नक्कीच एकदा करून बघणार ना तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही खरंच ती वस्तू टाकणारच, कारण की अवेलेबल असते ती आणि सहज भेटू शकते. तर इथं दूध पण गरम झालेलं आहे, भाकरी पण माझ्या दोघं टाकून झालेलं आहे, दूध पण आता माझं इथं तापलं गेलेले. बघा वांगे पण भाजून झालेले मी आता काढून घेतले, त्यांना ताटामध्ये गार पण झालेले. आता मी वरची साल काढून घेते. बघा अशा प्रकारे मी ही वरची साल आहे ना काढून घेते वांग्यांची, 4ही वांग्यांची वरची साल. आणि बघा किती छान साल निघते. बघा तेल जर लावलं ना असं पटकन अंड्याची साल कशी निघते ना तशी याची भरीतची पण साल मस्तपैकी वांग्याची साल पण तशा प्रकारे निघून जाते. तर चला आता 4ही वांग्यांची साल माझी काढली गेलेली आहे आणि मी या दुसऱ्या ताटामध्ये हे वांगे आता ठेवते. हे बघा किती छान दिसतंय ना. तर आता याच ताटातले घाण काढून घेतले मी, त्याच्यामध्ये आता 4ही वांगे मी इथं ठेवणार आहे. 4ही वांग्यांची साल माझी काढली गेलेली आहे. आता तुम्हाला दाखवते मी. बघा तर चला साहित्य पण बघा, कांदे टमाटे कापले गेलेले, अद्रक लसूण इथं ठेचायचं बाकी आहे. तर आता चला अद्रक लसूण पण मी ठेचून घेते आधी. तर हे वांग्यांचं देठं काढून घेते. हे बघा अशा प्रकारे वांग्यांची देठं पण काढली गेली आहे माझी. आता भरीतला आहे ना मस्तपैकी असं मॅश करून घ्यायचे. आणि बघा तुम्हाला सांगते मी, हे भरीत आहे ना आपण मधून बघून घेत नाही, वरून तर आपण कितीही बघून घेतलं पण मध्ये काय असतं हे आपल्याला माहीत नसतं ना. त्यासाठी आपल्याला आहे ना हे असं करून बघून घ्यायचं मध्ये काही तर नाही आहे बुवा, असं असतं काहीतरी एखाद वेळेस बारीक अळी असते, बारीक होल जर वांग्याला राहिला आपल्याला दिसत नाही. म्हणून वांगे छान बघूनच आणि एखाद वेळेस छान बघून पण घेतले ना तरीसुद्धा असं बघूनच घ्यायचं, एखाद वेळेस अळी वगैरे राहते. तर चला आता हे वांगे पण मी अशा प्रकारे बघून घेतलेले, काहीसुद्धा नाही त्यांच्यामध्ये. तर आपल्याला याला आता मस्तपैकी असं मॅश करून घ्यायचं आहे. बघा पूर्ण असं गोळा करून घ्यायचे. बघा छान मस्त असं भाजले गेलेले आहे आपले वांगे आणि भरीत पण आपलं इथं छान मस्त असं मॅश करून झालेलं आहे. तर चला मी आता आहे ना अद्रक लसूण आहे ना ठेचून घेते खलबत्त्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे मी मागे ना स्टीलचा खलबत्ता मस्तपैकी घेतला होता पण तो लोखंडाचा निघून गेला म्हणून मी त्याला रिटर्न केला. 2 दिवसांमध्ये समजलं मला, मी वापर केला त्याचा तर तो जंग लागून गेला होता. मग मी लगेचच रिटर्न केलं त्याला. पण नंतर आहे ना इथं कुठेतरी बाजूमध्ये काम चालू आहे तर आवाज येतो आहे वेल्डिंगचा, तर त्यासाठी मी घेतलाच गेला नाही तो. तर माझ्या आधीचा जो जुना आहे ना त्याच्यामध्येच मी काम दाखवते. तर चला आता भरीत पण मस्त असं मॅश झालेलं आहे. अशा प्रकारे ना आता आपल्याला हे पण ठेचून घ्यायचं आहे. पूर्ण गोळा करून मी आता इथं ठेवून देते. चला आता भरीतचा गोळा तयार केला गेला, मी हे साईडला ठेवते आणि आपलं हे ना हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. बघा चला आता हे साईडला ठेवते आणि आता खलबत्त्यामध्ये ना हे अद्रक लसूण आता मी ठेचून घेते. हे बघा अद्रक लसूणचा असं ठेचून टाकल्याने ना खूप छान असं चविष्ट आपलं भरीत बनतं आणि असं रुचकर लागतं. ते बाजरीच्या भाकरीसोबत मस्त अशी कडक बाजरीची भाकर बनवायची, इतकं रुचकर लागतं ना. तर तुम्ही नक्कीच बनवणार. आणि कसं असतं ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्याच लवकर भेटत नाही, तर मग असं काहीतरी करावं लागतं, काहीतरी जुगाड करावं लागतं. मग त्याला म्हटलं राकेशला म्हटलं भाऊ वांगे घेऊन या, आपण मस्त छान प्रकारे असं भरीत बनवूया. तर त्यासाठी मी आज तुम्हाला भरीतचाच व्हिडिओ दाखवणार आहे. तर बघा आता मी हे अद्रक लसूणचा ठेचा काढून घेते इथं.
आणि आता मी ना एक बारीक मिरची पण कापून घेणार आहे भरीतमध्ये. म्हणजे आपण जेव्हा खातो ना, तिखट मिरची टाकायची मला. जेव्हा आपण खातो ना ती मिरची अशी दातामध्ये येते ना, तिखट तिखट खूप छान लागतं. चला आता मसाला काढून घेऊया. आता इथं आहे ना मी चटणी काढून घेतलेली, सर्व काही मसाला मी इथं काढून घेते. थोडं धना पावडर काढून घेतलेलं आहे मी इथं. त्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे. त्यानंतर बघा अद्रक लसूणचा ठेचा, जिरं, हळद असं सर्व काही साहित्य मी इथं काढून घेतलेलं आहे. आपल्याला आता थोडंसं आहे ना, हे बघा गॅस पेटून मी आता इथं कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिरं राई टाकून घ्यायची आणि ते जिरं राई चांगलं तडतडलं की लगेच आपल्याला कांदे वगैरे टाकून घ्यायचे. बघा हे सर्व काही मसाले मी इथं काढून घेतलेले. बघा आता आपल्याला मस्त जिरं राई असं तडतडून घ्यायचे. त्यानंतर अद्रक लसूणचा ठेचा इथं टाकायचा आहे आपल्याला. ते मस्तपैकी असं हे करून घ्यायचे. आणि बाजूमध्ये काम चालू आहे बरं का, त्याचा आवाज येतोय तर समजून घ्या थोडंसं. तर आता इथं कांदे टाकून घेतलेले. कांदे पण आहे ना पूर्णपणे आपल्याला मस्तपैकी असं मॅश करून घ्यायचे. म्हणजे थोडेसे लालसर करून घ्यायचे, मॅश नाही करायचे, सॉरी, मस्तपैकी असं आहे ना लालसर करून घ्यायचे. तर चला कांदे आपले मस्तपैकी असं बघा तांबूस कलरचे झालेले. आता आपल्याला इथं आहे ना टमाटे टाकून घ्यायचे. एकदा पुन्हा परतून घेतलं मी. आता हिरवी मिरची टाकून घ्यायची आपल्याला इथं. त्यानंतर आपल्याला आहे ना टमाटे पण टाकून घ्यायचे इथं. आणि पूर्णपणे आता मस्तपैकी याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. बघा अशा प्रकारे ना मस्त तेलामध्ये याला फ्राय होऊन द्यायचं आहे. आता थोडा वेळ ना झाकण ठेवलं होतं मी, त्याच्यामुळे पटकन झालं. आता आपल्याला इथं मीठ टाकून द्यायचं आहे. म्हणजे मीठ टाकून आहे ना लवकर मॅश होतं ते. हे बघा आता हे असं पूर्ण झालेलं आहे आपलं इथं. आता आपण जे काही सर्व काही मसाले काढलेले आहे ना, ते मसाले पण आपल्याला इथं टाकायचे. आता कोणी म्हणतं भरीत छान लागत नाही असं, अरे नाही खाणारे पण खातील. असे जर आपण भरीत बनवलं तर न खाणारे सुद्धा खातील. एवढं भारी टेस्टी भरीत बनतं. तर चला बघा आता इथं आहे ना कपडे इथं बाकीच्या डगमध्ये बघा तुम्हाला दाखवलं मी. इथं बाकीच्या डगमध्ये टाकलेले कपडे. आता कोमल पण भांडे घासून गेलेली आहे. तर झाडून पुसून जाते ती आणि भांडे पण घासून जाते. आज लवकर आली होती, भांडे घासून गेली. आमच्या राशा मॅडमचा कार्यक्रम तुम्ही बघू शकता. बघा बटाटे फेकते उचलते, फेकते उचलते. तर चला कपडे पण आता सुकण्यात आलेले, कारण केव्हाचे धुतलेले भांडे लावायचे बाकी आहे. कारण की कोमल घासून गेलेली आता. आणि राशा मॅडमचा कार्यक्रम तुम्ही बघा. आता मस्त बसून गेलेली ती बघा. बटाटे फेकते भरते, फेकते भरते असं करत असते ती. आणि कसं आहे लहान लेकरांना त्यांच्या मनासारखं जर नाही करू दिलं ना तर ते जास्त चिडचिड करतात. आणि असं लहान लेकरांना जास्त दबावामध्ये पण नाही ठेवायचं. कारण की आपण जर घरामध्ये दबावामध्ये ठेवलं, त्यांना थोडं फ्री राहू द्यायचं. आपण जर घरामध्ये दबावामध्ये ठेवलं, शाळेत गेले कुठं गेले तर पोरांच्या हाताचे मार पण खाऊन येतील ती. त्यासाठी थोडंसं त्यांना फ्री राहू द्यायचं, ठेवायचं दबावामध्ये पण एवढं पण नाही, थोडं फ्री पण ठेवायचं त्यांना. तर चला आता राशा मॅडमचा कार्यक्रम इथं अजून संपलेला नाही, कारण की तिच्या दिवसभर चालूच असतं. इथं माठ धुवून मस्तपैकी स्वच्छ भरून घेतलेला आहे. चला आता आपल्या भरीतकडे वळूया आपण. तर भरीतचे कांदे बिंदे सर्व काय मस्तपैकी झालेलं. आता आपल्याला इथं मसाले टाकायला काही हरकत नाही आहे. तर चला मी आहे ना तरी आहे ना जास्त मोठा व्हिडिओ नाही व्हायला पाहिजे म्हणून मी शॉर्टकटच घेत असते, तरी पण थोडा होऊनच जातो. तर तुम्ही नक्कीच बघा, व्हिडिओ खूप छान आहे. तर चला आपल्याला इथं आता मसाले टाकून घ्यायचे. पूर्ण मस्त झालेले बघा, तुम्ही बघू शकता. परत झाकून दिलेलं मी. अरे बापरे, अजून ही मॅडम तर इथंच बसलेली. राशा उठ ना बेटा, काय करते? कांद्यांकडे बघते तू. आणि बटाटे कुठे आहेत? बटाटे कुठे आहेत? हे बटाटे आहेत, हे बटाटे आहेत. बरोबर दाखवते ती, खूप हुशार आहे. चला आता बघा मस्तपैकी खूपच छान तेलामध्ये फ्राय झालेले. तर आपले मसाले आपण इथं टाकून देऊया. आणि शेवटी काय टाकायचे ते तुम्हाला नक्की सांगते, कारण की त्याच्याने खूप चव वाढते.
तर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण सगळे मसाले मी इथं मिक्स करून घेतलेले. आपल्याला आता इथं भरीत टाकून घ्यायचं आहे. याला पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला आता सर्व भरीत आपलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चला आता आपल्याला कोणती वस्तू टाकायची ते तुम्हाला दाखवणार आहे बघा. मॅगी मसाला. तर मॅगी मसाला टाकल्याने ना इतकी चव वाढते ना भरीतला, खूपच छान लागतं आणि मस्त लागतं. आणि शिळी भाकरसोबत जर खाल्लं तर अति रुचकर लागतं. तर बघा इथं मॅगी मसाल्याची एक पुडी टाकून घेतलेली आहे मी. खूप छान चव येते, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तर बघा याला आता पूर्ण मसाला आपल्याला इथं भरीतमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर चला अशा प्रकारे ना मस्तपैकी भरीत आपलं इथं आता झालेलं आहे. आता भरीत बघून तर खूपच जोराची भूक लागलेली आहे. बघा मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे आपलं भरीत इथं. पूर्ण मिक्स करून झालेलं आहे. भरीत म्हणजे भरीतच असतं. भरीत कोणाला म्हणतात म्हणून त्याला असं पूर्ण मॅश करावं लागतं, तेव्हाच ते खूप छान चव लागते त्याची. चला आता आपलं भरीत इथं तयार झालेलं आहे. मी आता झाकण ठेवते. पुन्हा एकदा बघून घेते. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते बघा. हे बघा एकच नंबर आपलं भरीत झालेलं आहे इथं. चला भरीत आता पूर्णपणे झालेले. मी आता याला ठेवते झाकण ठेवून. आणि परत बघा राशा मॅडम आता बटाटे घेऊन कुठं जाते तिलाच माहिती. हे बघा कुठं घेऊन जाते काय माहिती ती बटाटे. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. बघा टेरेसवरती कपडे टाकलेले पुन्हा तुम्हाला दाखवते. तर आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि इथं बेलाचं झाड पण लावलेलं आहे मी बघा. चला बाय बाय.